Hello, am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, आपण गेल्या लेक्चरला मॉलिक्युलर वेट कसं काढायचं डिस्कस केले. ठीक आहे, आपण तेच थोडं डिस्कस करूया. सगळ्या विद्यार्थ्यांना काढायला यावं अशी माझी इच्छा आहे, त्यामुळे आपण हे फास्ट घेणार नाही. ठीक आहे, आपण हे थोडं रिवाइज करूया आणि नंतर मग नेक्स्ट इक्विव्हॅलेंट वेट कडे जाऊया. ठीक आहे, बेसिसिटी मध्ये हे व्हॅलेन्सी कशी फाइंड आउट केली किंवा बेसिसिटी कसं काढलं जातं हे परत आपण डिस्कस करू. त्याच्या अगोदर मॉलिक्युलर वेट काढण्यासाठी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे की एवढे तुम्हाला ॲटम्स लागतात, त्याचे तुम्हाला ॲटॉमिक नंबर आणि मॉलिक्युलर वेट पाठ करायचे, म्हणजे तुम्हाला हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, आता फर्स्ट पासून आपण डिस्कस करूया CaCO3 पासून. ठीक आहे, मुलांमध्ये कोण सांगेल CaCO3 च डिटेल एक्सप्लेन करायचं, ॲटॉमिक नंबर हे सगळ्यांनी पाठ केले का ॲटॉमिक नंबर? yes. मुलांमध्ये कोण सांगेल? हँड रेज करा तुमचे. मी फोर्सफुली कुणाला विचारणार नाही, तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक्सप्लेन करू शकता, नाही तर मग मुली आमची तयार असतात, मुली करतात एक्सप्लेन. ठीक आहे, अजय सांगा. हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट द CaCO3? हाऊ विल यू कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर वेट ऑफ CaCO3? प्लीज डिस्कस. Yes, ma'am. हा, CH म्हणजे atomic number 20 आहे, हा, ओके. त्याचा डबल 40 हा, आणि O चा 8 आहे, त्याच्या म्हणजे डबल 16. 16. हा, बरोबर. आणि राहिला कार्बनचा. कार्बनचा ॲटॉमिक नंबर त्याचा 6. 6 आहे, त्याचा 12. डबल घ्यायचं त्याचा. ओके, आणि त्याची फक्त सम करायची सगळ्यांची. 3 ऑक्सिजन आहेत म्हणून एक ऑक्सिजनचं 16 झालं, म्हणून 3 आहेत म्हणून 3 गुणायचं, 4 असतील तर 4 गुणायचं. जर तुम्ही त्याची सम केली, सो देन यू विल गेट द आन्सर 100. ओके, देन नेक्स्ट. गुड अजय, असं बोलता आलं पाहिजे तुम्हाला, बोलायला शिका. चुकीचं बोला पण बोला. नंतर केशव मी तुम्हाला विचारत नाही, दुसऱ्या मुलांना चान्स देते. ठीक आहे, तुम्ही एक्सप्लेन करता, मला माहिती आहे तुमचं क्लिअर आहे खूप. राज आहेत का? राजला Yes, पण ma'am. काल विचारलं, राजने पण सांगितलं. नेक्स्ट आशिष, तुम्ही पण काल एक्सप्लेन करू शकता, मी पाहिले तुम्हाला. मी नवीन मुलांना देते. निहाल, निहाल सांगा तुम्ही. Yes, ma'am. हा, निहाल, एक्सप्लेन हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर वेट ऑफ AgNO3. AgNO3. Ag चा atomic number 56 आहे. हा, येस. 54 आहे. हा, ओके, 54. and molecular weight Ag चा 108 येतोय. आणि नायट्रोजनचा atomic number 7 आहे आणि molecular weight 14 येतो त्याचा. आणि O3 ऑक्सिजनचा atomic number 8 आहे, molecular weight 16 आहे. तर थ्राईस केलं तर 16 3 चा 48 येतोय. त्याच्यामुळं AgNO3 चा किती आलं? AgNO3 चा मॉलिक्युलर वेट 1 मिनिट कॅल्क्युलेट करतो. कॅल्क्युलेट करा आणि सांगा. वन 170 येतो मॅडम. ओके, गुड. नेक्स्ट, मुलांमध्ये नवीन मुलं कोण आहेत आता? ओके, अनिल पिसे सांगा. H2SO4 चं सांगा. H2SO4 चं कसं कॅल्क्युलेट करणार आपण? H2SO4 चं मॉलिक्युलर वेट. मॅम, त्या ठिकाणी H चे 2 मॉलिक्युल आहेत हा. आणि H चा ॲटॉमिक नंबर 1 असतो. हा. त्यामुळे 2 × 1 प्लस सल्फरचा ॲटॉमिक नंबर आहे 16 आणि त्याचं मॉलिक्युलर वेट होते 32 प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8 आणि त्याचे मॉलिक्युलर वेट होते 60 आणि ऑक्सिजनचे 4 मॉलिक्युल्स आहेत. गुड. आणि त्यांचं पूर्ण मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू 98. येस, ओके, गुड, व्हेरी गुड. आणि
आता मुलींमध्ये रेज युअर हँड. पूजा नागने. ओके. पूजा, Yes, ma'am. discuss the molecular weight of MgCO3. काय ma'am? NG? MgCO3. ए 2 मिनिट शांत बस ए. पूजा, हा मॅम. हा डिस्कस करा. MG चं 24 प्लस C चं 12 येस. प्लस O3 ऑक्सिजनचं 16 आहे. 16 into 3 48 equal to 84. ओके. Answer 84. ओके, गुड. नेक्स्ट मुलांमध्ये रेज युअर हँड. गावडे आशिष. ठीक आहे आशिष. एक्सप्लेन द कॅल्क्युलेशन ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ CaCl2. CaCl2 का? कॅल्शियमचं 20 ॲटॉमिक नंबर आणि मॉलिक्युलर वेट 40. कॅल्शियमचं 35 मॉलिक्युलर वेट आणि 35 कसं काय? त्याचा ॲटॉमिक नंबर 20 आहे. मॉलिक्युलर वेट मॅम. हा, ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट त्याचं मॉलिक्युलर वेट कॅल्शियमचं. 35 इथं दिलंय ना मॅम. ते Clचं आहे राजा. आपण Caच बोलतोय कॅल्शियमचं. Caचं का? 20 ॲटॉमिक नंबर आणि 40 मॉलिक्युलर वेट हा, ओके. आणि कॅल्शियमचं 35 मॉलिक्युलर into 2 111 येते मॅम टोटल. ओके, ठीक आहे. आता राहिला HCl. ठीक आहे. HCl नंतर H2O हे पण विचारणार आहे. H2O कॉमन काय असतील तर अल्फिया. मुलांनी. Yes, Hello? ma'am. हा, अल्फिया डिस्कस द मॉलिक्युलर वेट ऑफ HCl. Hydrogen atomic number 1. Hmm. Cl 1735. So it will come 1 plus 35.5, so 36.5. ओके, ठीक आहे. तर सगळ्यांना समजलं मॉलिक्युलर वेट कसं कळायचं. सुहास माळे आहेत का? माळे येस सुहास. मॅम. हा, समजलं का? कसं डिस्कस करते तुम्ही? AgNO3 चं करते का? समजलंय का आता कसं काढते विद्यार्थी? हा येस मॅम, ते ॲटॉमिक नंबर हे नसल्यामुळे ते प्रॉब्लेम हा, होतो. ॲटॉमिक नंबर पाठ असले की तुम्ही लगेच शार्प काढू शकता. ठीक आहे, तुमचं पण काय दोष नाही. ऑनलाईन असल्यामुळे तुमच्याकडून ॲटॉमिक नंबर कोणी पाठच करून घेत नाही. ठीक आहे, फक्त एवढे ॲटॉमिक नंबर पाठ करून घ्या. तुम्हाला कधीच मॉलिक्युलर वेट काढायला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आता पहा, आता मॉलिक्युलर वेट सगळ्यांना समजले. आता आपण त्याची व्हॅलन्सी, बेसिसिटी किंवा ऍसिडिटी त्याने त्या मॉलिक्युलर वेटला डिवाइड करणार आहोत. मग आपल्याला काय आन्सर मिळतं तर इक्विव्हॅलंट वेट मिळतं. ठीक आहे, आता इक्विव्हॅलंट वेट जे आहे ते कसं काढायचं आपण पाहूया इथं. आता CaCO3 कन्सिडर करा. कॅल्शियम कार्बोनेट जो आहे तो काय आहे मला सांगा. तो ऍसिड आहे का, बेस आहे का, सॉल्ट आहे? काय आहे कॅल्शियम कार्बोनेट? तुम्ही ऐकले कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, पण ते ऍसिड आहेत का, बेस आहेत का, सॉल्ट आहे? Acid. ऍसिड. Acid, ma'am.
ऍसिड आहे मॅडम. कस काय ऍसिड कस काय असू शकतात? MgCO3 काय आहे? MgCO3 मॅग्नेशियम. मॅग्नेशियम कार्बोनेट आहे का नाही, पण तो काय ऍसिड आहे का बेस आहे का सॉल्ट आहे का न्यूट्रल आहे, काय आहे तो? बेस मॅम. ऍसिड. मॅडम सॉल्ट येते पण वीक बेस आहे. हा व्हेरी गुड क्वेश्चन. सॉल्ट ऑफ वीक बेस, वीक ऍसिड आणि वीक बेसचा येत असेल तो. इथं पहा NaOH काय आहे? बेस आहे का नाही? बेस आहे, बेस आहे. आणि NaCl काय आहे? NaCl सॉल्ट. NaCl सॉल्ट आहे की नाही? तसा HCl काय आहे? ऍसिड. H2SO4 ऍसिड. ऍसिड. AgNO3 बेस. no, it is not a acid base, it is Salt. only a Salt. compound, सिल्वर नायट्रेट. तो सॉल्ट पण नाही म्हणू शकत आपण. हे कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट हे सॉल्ट आहेत, हे दोन्ही. जसं केशवनी सांगितलं तसं. AgNO3 जो आहे तो आपण सॉल्ट म्हणू शकतो, AgNO3 किंवा मग एक केमिकल म्हणू शकतो आपण. ठीक आहे, सॉल्ट मध्ये मी पण त्यासाठी कन्फ्युज आहे, पण हे फिक्स सॉल्ट आहेत. कोणकोणते? CaCO3, MgCO3 हे तर सॉल्ट्स आहेत. आणि CaCl2 हा पण काय आहे? सॉल्ट आहे तो, जसा तुमचा NaCl आहे. ठीक आहे. आणि जो आता राहिला प्रश्न AgNO3. AgNO3 इज नायदर ऍसिड नॉर बेस. ते ऍसिड पण नाही आणि बेस पण नाही, तो सॉल्ट आहे. AgNO3 इज ए ऑल्सो सॉल्ट. ठीक आहे, व्हॉट इज. आता पहा, जे ऍसिड आहेत, कोणकोणते ऍसिड आहेत? HCl आणि H2SO4. तर त्यांच्या समोर जे हे 1 लिहिलेलं आहे, 2 लिहिलेलं आहे, तर ते काय आहे? त्यांची ऍसिडिटी असेल. ओके. नंतर बेस जर असेल, बेस समजा आपण इथे NaOH लिहिला असता, त्याच्या समोर जर जी व्हॅलन्सी आपण 1 लिहिली असती, तर तेच झाली त्याची बेसिसिटी. आता हे आहेत सॉल्ट राहिलेले सगळे, मग त्याच्या समोर जे लिहिलेलं आहे 2 to 2, तर ती काय असणार आहे? त्यांची व्हॅलन्सी असणार आहे. ठीक आहे. आता हे कसं फाइंड आउट केले पहा. तर इथं 2 Ca वरती 2+ चार्ज आहे. ठीक आहे, म्हणजे Ca ची आयोनायझेशन स्टेट +2 असेल, CO3 ची 2- आहे. आता आपल्याला व्हॅलन्सी आपण कशाला म्हणतो की त्याच्याकडे किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तो देऊ शकतो किंवा किती नंबर ऑफ बॉन्ड्स तो फॉर्म करू शकतो. तर ती जी नंबर असेल तर तो असतो त्याचा व्हॅलन्सी. तर आता CaCO3 Ca वरती 2+ चार्ज आहे. ओके, म्हणून आपण त्याची व्हॅलन्सी 2 म्हणणार आहोत Ca ची. नंतर MgCO3 याची Mg ची व्हॅलन्सी 2 आहे, नंतर Ca ची आहे 2, म्हणून इथं आपण 2 घेतलेला आहे. आता इथं आपण व्हॅलन्सी हे मेटल्सची कन्सिडर केलेली आहे, म्हणजे Ca आहे, Mg आहे किंवा Ag आहे, हे काय तर मेटल्स, किंवा जे पॉझिटिव्ह आहे त्याची कन्सिडर केलेली आपण. जो इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो, किती इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो तो, Ca ने 2 इलेक्ट्रॉन्स दिले म्हणून त्याच्यावरती 2+ चार्ज आला. किती इलेक्ट्रॉन्स देईल यावरून त्याची व्हॅलन्सी काढता येते आपल्याला. Mg 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो, Mg ने 2 इलेक्ट्रॉन दिले की त्यावरती 2+ चार्ज येईल, म्हणून त्याची व्हॅलन्सी झाली 2. अगेन Ca पण 2 इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो, Ca ने 2 इलेक्ट्रॉन्स दिले की त्यावरती किती चार्ज येतात? 2+ चार्ज येतात. नंतर HCl याच्यामध्ये H काय करतो? 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिलेला आहे. हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिलेला असल्यामुळं किंवा शेअर केलेला असल्यामुळं, तर त्याने काय झाला? त्याच्यावरती कसला चार्ज आला? एक पॉझिटिव्ह चार्ज आला, म्हणून आपण इथं 1 म्हटलं. सेम आता इथं 2H+, एका H वरती 1,
2 Hचा मिळून त्याची व्हॅलेन्सी झाली. H2SO4 मध्ये 2 व्हॅलेन्सी झाली त्याची. तसंच AgNO3 मध्ये एकच इलेक्ट्रॉन देणार आहे NO3 ला, म्हणून त्याची व्हॅलेन्सी झाली 1. तर ही व्हॅलेन्सी ह्या निगेटिव्ह इलिमेंटची कन्सिडर करायची नाही अजिबात. आपण जो इलेक्ट्रॉन देणार आहे त्याचं कन्सिडर करणार आहे. म्हणजे जो दान करणारे पैसे आपण त्याने म्हणणार की एवढे दान केले किंवा न केलेल्याचा आपण विचार करतो का? नाही करत. जो देतोय त्याचा विचार केला जातो. मग हे देणार आहेत इलेक्ट्रॉन्स म्हणून त्यांचं कन्सिडर करायचं. ते असणार तुमची व्हॅलेन्सी किंवा ऍसिडिटी किंवा बेसिसिटी पण म्हटलं जातं त्याला, आणि ते त्याला डिवाइड करायचं. आता एकाचा आपण इक्विव्हॅलेंट वेट फाइंड आउट करू. फॉर एक्झाम्पल सुरुवातीचा CaCO3 आहे, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचं वेट तुम्ही फाइंड आउट केलेलं आहे 100 डिवाइडेड बाय त्याची व्हॅलेन्सी किती आहे 2. मग 100 डिवाइडेड बाय 2 किती येईल आन्सर? 50 हे झालं इक्विव्हॅलंट वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सेम तसं MgCO3 चं काढा. MgCO3 चं मॉलिक्युलर वेट तुम्ही फाइंड आउट केलेलं आहे 84. तर त्याची व्हॅलेन्सी सेम आहे. CaCO3 MgCO3 CaCl2 लक्षात ठेवायचं कुणाकुणाची 2 आहे, आणि H2SO4 ह्या सगळ्यांची 2, आणि दोघांचीच फक्त एक आहे. कोणाची? HCl आणि AgNO3 या दोघांची फक्त किती आहे? एक आहे. ठीक आहे. तर H2SO4 चं कन्सिडर करू आपण किंवा CaCl2 चं. CaCl2 चं मॉलिक्युलर वेट किती आहे? किती काढले तुम्ही? मॉलिक्युलर वेट ऑफ 111. okay divided by 2, you will get the answer 55.50. 5.5. this is the equivalent weight of calcium chloride. Then H2SO4 चं molecular weight 98. okay divided by 2 2. किती आलं? 49. 49. So this is the equivalent weight. ठीक आहे. आता मॉलिक्युलर वेट कोणत्याही केमिकलचं विचारलं तर तुम्हाला काढता आलं पाहिजे, आणि त्याचं इक्विव्हॅलेंट वेट सुद्धा काढता आलं पाहिजे. इक्विव्हॅलेंट वेट काढताना जो पॉझिटिव्ह जो इलेक्ट्रॉन देणार आहे तो शोधायचा त्यामध्ये, आणि त्यावरती किती चार्ज येत असतो ते आपल्या येते लक्षात लगेच की समजा C असेल तर त्यावरती +2 असतो, Na असेल तर त्यावरती किती चार्ज असतो? Na वरती, सोडियम वरती किती चार्ज असतो? सोडियम +1 +2 -1 -2. Na वरती किती चार्ज असतो? Na +1. आणि पोटॅशियम K वरती +1. K वरती पण +1 or 2? 1. +1. +2 ना मॅडम? K वरती विचारलं. K +1 असतो मॅडम. पोटॅशियम +1च येते मॅडम. +1 असतो. KOH KCl त्याचं कसं ओळखायचं ते त्याला फोडायचं. KCl जो आहे तर त्याचं कन्व्हर्जन K+ आणि Cl- मध्ये होतं. KOH जर तुम्ही ब्रेक केला म्हणजे सेपरेट केला तर त्याचं पण काय येतं? K+ आणि OH. ओके ठीक आहे. तर ते ब्रेक करायचं, स्प्लिट करायचं, आणि त्यावरून तुम्हाला त्याचे चार्जेस लक्षात येतात. जर KOH आहे तर ते तुम्ही ब्रेक केलं तर तुम्हाला K+ आणि OH- असं 2 आयन्स मिळतील. ठीक आहे. एक कॅटायन आणि एक ऍनायन. तर या पद्धतीने तुम्ही त्यावरती +1 आहे का +2 आहे हे फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. तर K वरती +1च असेल, Na वरती पण +1 आहे, CaMg याच्यावरती +2 असेल. ओके. देन नेक्स्ट इज द मोलॅरिटी. हे आपण लिहून घेतलं नाही ना, हे अगोदर चार्ट काढा. इकडे ठेव, मी इथे ठेवते. इथे नेम ऑफ इलेमेंट आहे, इलेमेंट मॉलिक्युलर वेट, आणि त्याचे हे ॲटॉमिक. तुम्ही असं नका लिहू, अगोदर ॲटॉमिक नंबर लिहा याचे, आणि नंतर मग त्याचे मॉलिक्युलर वेट. त्याच्या खाली हा एक चार्ट काढा.
झालं का? No, ma'am. झालं की सांगा. ठीक आहे. Complete, ma'am. दोन्ही टेबल कंप्लीट केले ना? 1 minute. दोन्ही केले का वैभवी? कोण बोलला तर वैभवी झालं म्हणले ना कंप्लीट? दोन्ही करायचे कंप्लीट. Complete. दोन्ही कंप्लीट केले ना? Yes, ma'am. Yes, ma'am. Molarity. Okay, let us discuss the molarity. Molarity is the number of moles of solute present in 1 liter of solution. 1 लिटर मध्ये किती नंबर ऑफ मोल्स आहेत सोल्यूटचे ते फाइंड आउट करणं म्हणजे काय असेल तुमची मोलॅरिटी असते. आणि नॉर्मॅलिटी मध्ये आपण काय म्हटलेलं नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट. सोल्यूटच आहे पण काय आहे नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट्स आहेत. आणि इथं पण सेम सोल्यूटच काढणार आहे आपण पण काय नंबर ऑफ मोल्स आहेत. हे नंबर ऑफ मोल्स आहेत आणि हे नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट आहे. ग्राम इक्विव्हॅलंट म्हटलं की ते नॉर्मॅलिटी येईल. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असं म्हटलं तर ते येईल मोलॅरिटी येईल. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हटलं की मोलॅरिटी. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट्स म्हटलं की ते काय असेल नॉर्मॅलिटी असेल. ठीक आहे. दोन्ही वेगवेगळे आहे. नॉर्मॅलिटी नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट आणि मोलॅरिटी मध्ये काय येईल तर नंबर ऑफ मोल्स येतात. ठीक आहे. सो द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 liter solution then it is called as molarity. The formula for the molarity is m is equal to weight of solute in gram, that is WS. weight of solute ला आपण WS म्हणणार आहोत. W for weight, S for solute, divided by molecular weight of solute. ओके. मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट साठी इथं आपण ES नाही MS घेणार आहोत. करेक्ट करा ते लिहिताना MS घ्यायचं इथं. इंटू 1 divided by volume of solution in liter. Okay, it is denoted by V. Therefore, capital M is equal to WS divided by MS into 1 upon V. Therefore, M is equal to WS divided by MS into same आहे फॉर्म्युला into 1 divided by V. एकच लिहा यातला कोणता तरी. पा समजले मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे काय लक्षात ठेवायचं तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 liter ऑफ सोल्युशन. 1 लिटर सोल्युशन मध्ये नंबर ऑफ मोल्स किती असतील सोल्यूटचे ते फाइंड आउट करणं म्हणजे मोलॅरिटी फाइंड आउट करणं. तर आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे मग मोलॅरिटी साठी वेट ऑफ सोल्यूट इन ग्राम डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट
इंटू 1 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. इथं काय लिहिलेलं आपण फॉर्म्युला वेट ऑफ सोल्यूट इन ग्राम. इथं काय लिहायचं आपल्याला वेट ऑफ सोल्यूट इन ग्राम डिवायडेड बाय हा सेम इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सोल्यूट. इथं फक्त डिफरन्स आहे. इथं काय लिहिले आपण मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट लिहिलेलं आहे आणि हे पण सेम आहे 1 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ओके, डू अंडरस्टँड? Yes, ma'am. Yes, ma'am. राईट डाऊन द डेफिनेशन अँड फॉर्म्युला. हे दोन्ही Ma'am. एकच लिहा. हा हा बोला, कुणाला डाऊट आहे का याच्यामध्ये विचारा. डाऊट नसेल तर लिहून घ्या. हे नंतर आपण मोल फ्रॅक्शन स्टडी करणार आहोत. एकच लिहा, हे दोन्ही खालचा फॉर्म्युला सेमच आहे. Complete, ma'am. नेक्स्ट मोल फ्रॅक्शन. हा मॅडम थांबा थोडं राहील. बर. एक क्वेश्चन होता. हम्म. ऍटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास एकच असतं ना? नाही, ऍटॉमिक मास म्हणजे एक ऍटमचा, मॉलिक्युलर मास म्हणजे त्यात आपण सगळे कंबाईन करतो. झालं मॅडम. नेक्स्ट मोल फ्रॅक्शन. ओके, सी मोल फ्रॅक्शन हा एक रेशो असतो. कशाचा रेशो आहे? इट इज द रेशो ऑफ मोल्स ऑफ दॅट सबस्टन्स. जो सबस्टन्स असेल त्याचे मोल्स घ्यायचे टू द टोटल नंबर ऑफ ऑल द सबस्टन्सेस प्रेझेंट इन द सोल्युशन. फॉर एक्झाम्पल शुगर सोल्युशन आहे, तर शुगर सोल्युशन मध्ये शुगरचे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड ऑल सबस्टन्स. शुगर मध्ये मग का सगळे डिटेल मध्ये जे मिनरल्स येतील ते सगळे डिटेलचं काय करणार आपण, सगळ्यांचेच नंबर ऑफ मोल्स कलेक्ट करणार. ठीक आहे, वॉटरचा असणार त्याच्यामध्ये, शुगरचा तर असणारच, प्लस समजा सॉल्ट असेल कमी प्रमाणामध्ये, तर जेवढे एलिमेंट्स असतील, कॅल्शियम कार्बोनेट असेल, मॅग्नेशियम कार्बोनेट, तर सगळ्यांचे आपण नंबर ऑफ मोल्सचे सम करणार आहोत. ओके, आय विल डिस्कस द अगेन. सी द मोल फ्रॅक्शन इज द रेशो ऑफ. कशाचा रेशो असतो? तर मोल्स ऑफ दॅट सबस्टन्स. जो सबस्टन्स असेल त्याचे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल द सबस्टन्सेस. टोटल नंबर ऑफ मोल्स, सगळ्या सबस्टन्सच्या नंबर ऑफ मोल्सची टोटल घ्यायची. ठीक आहे, तर हा जो रेशो असेल त्याला आपण म्हणतो मोल फ्रॅक्शन. सपोज आपल्याकडे एक सोल्युशन आहे, तर ते बायनरी सोल्युशन आहे. बायनरी म्हणजे की ज्या सोल्युशन मध्ये दोन कॉम्पोनंट्स असतील, एकच सोल्यूट असेल, एकच सॉल्व्हंट असेल, दॅट विल बी कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म द बायनरी सोल्युशन. समजा दोन सोल्यूट असतील, एक सॉल्व्हंट असतील, तर त्यांच्या कॉम्बिनेशन मधून टर्शरी ओके, दोन असतील तर बायनरी, नंतर 3 असतील तर टर्शरी म्हणणार आहोत आपण, 4 असेल तर क्वाटर्नरी, 5 असेल तर पेंटनरी म्हणणार, आणि 6 असेल तर हेक्सानरी. तर आपल्याला दोन सोल्युशन जर आपण कन्सिडर केले, बायनरी सोल्युशन म्हटले म्हणजे या सोल्युशन मध्ये दोन कॉम्पोनंट्स असतील, एक असेल कॉम्पोनंट ए
आणि दुसरा असेल कॉम्पोनंट बी. आता कॉम्पोनंट ए चा जर तुम्हाला मोल फ्रॅक्शन काढायला सांगितला, म्हणजे समजा शुगर एक सोल्युशन आहे, त्यामध्ये शुगर पण आहे आणि सॉल्ट पण आहे, आणि तुम्हाला शुगरचा मोल फ्रॅक्शन काढायचा आणि प्लस सेपरेट तुम्ही सॉल्टचा पण मोल फ्रॅक्शन काढणार आहात. सुरुवातीला आपण शुगरचं काढून घ्या. शुगरला आपण ए म्हणूया, सॉल्टला म्हणूया बी. तर शुगरचा जर तुम्हाला मोल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचा असेल तर मोल फ्रॅक्शन ऑफ ए म्हणूया आपण इन ब्रॅकेट एक्स ए. एक्स हे त्याचं डिनोशन आहे मोल फ्रॅक्शनचं. ओके, सो एक्स ए इज इक्वल टू एन ए डिवायडेड बाय एन ए प्लस एन बी. ओके, आता हा एन ए काय असेल तर एन मीन्स नंबर ऑफ मोल्स, ए फॉर जो ए कॉम्पोनंट असेल तो, शुगर असेल, सॉल्ट असेल, मे बी जो असेल तो, डिवायडेड बाय एन ए प्लस एन बी. बी हा दुसरा कॉम्पोनंट आहे, पण आपल्याला सगळ्या कॉम्पोनंटची सम घ्यायचे म्हणून बेस सेम असेल. समजा तुम्हाला बी चा मोल फ्रॅक्शन फाइंड आउट करायला सांगितलं तर तुम्ही काय करणार आहात, फॉर्म्युला कसं लिहिणार, मोल फ्रॅक्शन ऑफ बी इन ब्रॅकेट एक्स बी इज इक्वल टू एन बी डिवायडेड बाय एन ए प्लस एन बी. ओके, हे बेस जो आहे तो सेम असेल कारण कॉम्पोनंट सगळे एकत्रित येणार आहेत, फक्त वरती मात्र त्याचा जो डिनोमिनेटर आहे तो कसा असेल, सोल्युशनचे मोल्स असतील मोल्स डिनॉमिनेटरला. सगळे सोल्युशनचे असेल, हे की नाही, डिनोमिनेटर डिफरंट असतील, मात्र जो अपर लेवल आहे ते सगळे काय असणार आहे तुमची सेम असणार. ठीक आहे, समजा सी असेल, सी कॉम्पोनंट असेल तर काय लिहिणार मग तुम्ही, एन सी डिवायडेड बाय एन ए प्लस एन बी प्लस एन सी. अजून एक असेल एन डी पण असेल तर तुम्ही लिहिणार एन डी डिवायडेड बाय एन ए प्लस एन बी प्लस एन सी प्लस एन डी. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. येस मॅम. येस मॅम. ओके, टेक डाउन द मोल फ्रॅक्शन. झालं का? Yes, ma'am. नेक्स्ट. आता आपल्याला याच्यावरती काही न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. तर एवढ्या न्यूमरिकल्सची काय गरज नाही.
तुम्हाला काही एक्झामला हे न्यूमेरिकल्स नाहीत विचारले जात. आपण एक सॉल्व्ह करूया यापैकी आणि नंतर मग हे तुम्हाला होमवर्कला देऊया बाकीचे. What is the weight of NaCl required to prepare 500 ml of 0.07 normal and 0.04 molar NaCl solution? हे पण नको, काय याची गरज नाही, आपल्याला नाही विचारलं जाते एक्झामला. हा, मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी हे तुम्हाला आणि मोलॅरिटीचं सोडूया अगोदर. राईट डाऊन द न्यूमेरिकल. कॅल्क्युलेट molarity calculate molarity of solution containing 23.2 gram containing 23.2 gram of Na2CO3 of Na2CO3 in 1500 ml. 1500 ml. In bracket, molecular weight of Na2CO3 molecular weight of Na2CO3 किती दिले? 95. Okay, is it over? Yes, Yes, ma'am. ma'am. आता मग मोलॅरिटी तुम्हाला फाइंड आउट करायची. ठीक आहे, मोलॅरिटी साठी तुमच्याकडे काय फॉर्म्युला सांगा अगोदर मला. number of moles of component divided by number of moles of solution. तर मोलॅरिटीच आहे. No, madam. नाही. मग Weight of solute upon weight of molecular weight of into 1 upon volume of solution in liter. तुम्हाला काय काय दिले? गिव्हन काय असेल? weight of Weight of solution. Weight of Molecular weight. पूनम सुडके आहेत का? Yes, ma'am. पूनम, फर्स्ट डिस्कस द फॉर्म्युला ऑफ मोलॅरिटी. Molarity is equal to weight of solute in gram divided by molecular weight of solute into 1 upon volume of solution in liter. ओके, गिव्हन काय असेल? Given मध्ये weight of solute in gram 23.2 gram and अजून काय? molecular weight of Na2CO3 95. ओके, मॉलिक्युलर वेट पाहायचं दिले. वेट ऑफ सोल्यूट इन ग्राम किती दिलेलं आहे तुम्हाला? 23 पॉइंट समथिंग ग्रॅम मध्येच दिलेलं आहे. ठीक आहे, नंतर मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट ते तुम्हाला काय करायचंय? फाइंड आउट करायचंय का? आता इथं कुठे गेला न्यूमेरिकल आपला? दिलेला आहे. किती दिले? इथं आहे. 95. हा, इथं दिलेलं आहे. ठीक आहे, आणि अगेन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं आहे. किती आहे ते? 1500. 1500 ml. Okay, put the all values of the given quantity and tally the answer किंवा कॅल्क्युलेट. आता टॅली करायला दिले का आन्सर? इथं दिलेला आय थिंक. कुठे गेला? 14 number. आन्सर नाही दिलेली तर कॅल्क्युलेट करा, पहा किती येते. सगळ्यांचं सेम येते का पाहूया आपण.
1.62. 1.62, ma'am. 1.62. 1.6. ओके. सगळ्यांचं आलं का आन्सर 1.62? Yes, ma'am. Ma'am. मॅडम इंटू 10⁻⁻4 येते का? नाही -4 कशाला येईल? नाही ना? नाही. ओके. मी नोट्स मध्ये एक न्यूमेरिकल देते तुम्हाला. राईट डाऊन. मॅडम कॅल्सीवर तर -4 येते दाखवते रेज टू. -4 येते का? 10 रेज टू -4 येते. 10⁻⁴. Yes, हा ma'am. इथं 1500 ml सांगितलंय. ml चं कन्वर्जन आपल्याला इथं लिटर मध्ये घ्यायचंय ना. मोलॅरिटीचं डेफिनेशन काय आहे? 1 लिटर. ml चं कन्वर्जन लिटर मध्ये करून घ्या अगोदर. कुठे गेला न्यूमेरिकल 14 ml मध्ये नाही घ्यायचंय, लिटर. बघा 1500 ml म्हणजे किती लिटर? 1.5 लिटर. 1.5 लिटर. 1.5. 1.5 लिहा तिथे 1.5 आणि मग करा म्हणजे -4 मध्ये येणार नाही. ओके. हा आता सांगा मला किती येईल आन्सर? 0.16. ठीक आहे, ते लिहा. कारण आपल्याला लिटर मध्ये विचारलंय त्यांनी, ml मध्ये नाही. आणि जे वेट आहे ते ग्रॅम मध्येच सांगितलेलं आहे. ओके. नेक्स्ट, write down the numerical. Calculate normality and molarity of solution which contain 4 gram of H2SO4. Which contain 4 gram of H2SO4. झालं? Yes, Yes. ma'am. पहा काय काढायचं तुम्हाला, नॉर्मॅलिटी पण काढायचे आणि मोलॅरिटी पण फाइंड आउट करायची. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तर H2SO4 चं फक्त काय दिलेलं आहे, त्याचं वेट दिले. ओके. आणि सोल्युशनची तुम्हाला मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी फाइंड आउट करायची. तर 4 ग्रॅम ऑफ H2SO4 हा अगोदर मला सांगा, तो सोल्युशन आहे का सोल्यूट आहे? सोल्यूट. सोल्यूट आहे की नाही? सोल्यूट आहे. ओके. तर आपण गिवन मध्ये काय लिहिणार मग, तर वेट ऑफ सोल्यूट दॅट इज WS इज इक्वल टू 4 ग्रॅम आहे की नाही? WS काय लिहिणार आपण? 4 ग्रॅम दॅट इज वेट ऑफ सोल्यूट. आता H2SO4 चं मॉलिक्युलर वेट MS माहितीये का आपल्याला? MS मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट माहितीये का? न्यूमेरिकल्स मध्ये दिले का आपल्याला ते? नाही. मग नाही. आपल्याला MS काढावं लागेल, मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट काढावं लागेल. आपण अगोदर H2SO4 चं मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करणार, त्यावरून इक्विव्हॅलेंट वेट फाइंड आउट करणार आणि नंतर आपण नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी फाइंड आउट करणार. तर आता गिवन मध्ये लिहा अगोदर, राईट डाऊन. गिवन काय दिलं तुम्हाला, तर WS वेट ऑफ सोल्यूट, राईट डाऊन इन गिवन वेट ऑफ सोल्यूट weight of solute.
किती दिले वेट ऑफ सोल्यूट? 4 gram. Write down 4 gram. 4 gram. Okay, write down WS is equal to 4 gram. Then to find first normality question mark, molarity question mark, molecular weight, equivalent weight question mark. Okay, first molecular weight of H2SO4, that is MS. Molecular weight of H2SO4, that is MS. कसं काढणार H2SO4 चं molecular weight? हॅलो, सगळ्यांना H2SO4 चं molecular weight काढता येतं आता? Yes, ma'am. ओके, काढा मग. H2SO4 लिहा is equal to 2 into H plus S into 4 into ASO4. ओके, प्लस ऑक्सिजनचे किती मॉलिक्युल्स आहेत? 4 into ऑक्सिजन 98. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्या खाली इक्विव्हॅलेंट वेट ES in bracket ES is equal to 98 divided by 2. ES 98 divided by 2. किती आला आन्सर? 49. ओके, नेक्स्ट फॉर्म्युले म्हणा FORMULAE फॉर्म्युला, त्याचा अनेक वचन फॉर्म्युले. एकच मिनिट, 2च मिनिट. फॉर्म्युले त्यामध्ये लिहा नॉर्मॅलिटी. राइट डाउन द फॉर्म्युला WS divided by ES into 1 divided by V. 1 divided by V. ओके, आता पहा WS किती दिलेला आहे? 4 ग्रॅम ओनली. 4 डिवायडेड बाय 98 इंटू 1 डिवायडेड बाय V. आता V दिलंय का तुम्हाला तिथं? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं आहे का? No, ma'am. पण आपल्याला माहितीये मोलॅरिटीची डेफिनेशनच काय केली आपण? 1 लिटर मध्ये, बरोबर आहे ना? Yes, ma'am. त्यामुळे तिथं 1 लिटर घ्यायचं. दिला असेल तर लिहायचं. 1.5-2 लिटर दिला असेल तर तेवढं लिहायचं. नसेल तर लगेच 1 लिटर लिहून टाकायचं. ठीक आहे. मग 1 डिवायडेड बाय 1. बा तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचंय? 4 डिवायडेड बाय 49 इंटू 1 डिवायडेड बाय 1. कॅल्क्युलेट करा आणि सांगा किती ते. आता हे 1 ला 1 कॅन्सल होणार नाही का? होते 1 ला 1 कॅन्सल होणार आहे का? नाही. नाही. ते काय करावं लागेल? त्याचं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके, किती ते आन्सर पहा. 0.08. 0.008. नाही तेवढं नाही, 0.08. चुकलं काहीतरी. मुलांचं किती आले? प्रथमेश आहे का? मॅडम 12.25. 4 डिवायडेड बाय 49 इंटू 1 बाय 1. केशव तुमचं किती आलं आन्सर? मॅडम सॉल्व्ह करतोय अजून. 12 नाही येत. 12 कसं येईल? 4.9 किती येते? 0.08. 0.08 असेल तर. सगळ्यांचं तेवढं चालेल का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट मोलॅरिटी. राइट डाउन WS डिवायडेड बाय MS इंटू 1 डिवायडेड बाय V. WS डिवायडेड बाय MS इंटू 1 अपॉन V. WS आहे 4, MS असेल 98 इंटू 1 डिवायडेड बाय 1.
0.04. ओके 0.04. त्याला युनिट द्या. मोलॅरिटी असेल तर कॅपिटल एम, नॉर्मॅलिटी असेल तर कॅपिटल एम. तुम्हाला पीपीटी याच्या मला वाटते शेअर केलेत का नाही केले काय माहिती. पाहते मी. हा मग पीपीटी याचे हे न्यूमरिकल्स दिलेत, यातले तुम्हाला सॉल्व्ह करू वाटले प्रॅक्टिसला तर सॉल्व्ह करा. पण याचे आन्सर हा आहेत का, इथपर्यंत आन्सर आहेत 1 ते 6. ठीक आहे, ह्या 1 ते 6 पैकी सॉल्व्ह करा आणि आपण त्याचे आन्सर परत डिस्कस करूया. ठीक आहे, ज्याचे आन्सर दिले 2 ते 6 करा. 2 ते 6 2 ते 6 4 न्यूमरिकल्स तुम्ही होमवर्क साठी घ्या आणि त्याचे आन्सर आपण परत डिस्कस करू नेक्स्ट लेक्चरला. ओके. हॅलो मॅम, हा बोला. नोट्स सेंड करा ह्या चॅप्टरच्या. हो. ओके, विल स्टॉप हिअर नाउ.